कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सावित्री आत्या, बरं झालं तुम्ही आलात। बा बरोबर बोलायला कुणीतरी हवंच होतं। हो, असं वाटतं तुला? असं का बोलताय तुम्ही? काय बोलताय म्हणजे? तुला काय फरक पडतो ग? कोणी बोललं काय, नाही बोललं काय, कुणी जगलं काय, मेलं काय, काय फरक पडतोय तुला? तुला काय, तुझ्या गळ्यातलं हे मंगळसूत्र आहे ना, ते महत्वाचं आहे। त्याच्याशी असलेल्या तुझ्या भावना महत्वाच्या आहेत ना। इतरांच्या भावनेशी काय पडलंय तुला? सावित्री आत्या, हो असं का बोलताय तुम्ही? तुम्हाला माहित आहे ना मी हे समजा का करतेय ते? मला माहिती आहे ना, खरं तर तुझ्या ह्या खेळात मी ओढले गेले। तुझं ते जाहिरातीतलं खोटं लग्न मी खरं मानलं, कारण मला तुझ्या भावना खऱ्या वाटायच्या। काल जे घडलं ना, ते पाहिलं ना, तेव्हा डोळे उघडले माझे। मारुती दादा माझा भाऊ आहे, त्याला आयुष्यात पहिल्यांदा इतका टोकाचा निर्णय घेताना बघितलंय मी। अगं, जीव द्यायला निघाला होता तुझा बाप। तुला काय फरक पडतो? बोल ना, तुला काय फरक पडतो? तुझ्या हट्टापायी कसला पण विचार न करता हे घर सोडून तू निघून पळून जात होतीस। स्वतःच्या भावनांसाठी दुसऱ्याच्या जीवाशी खेळ चालू आहे तुझा। सावित्री आत्या, असं नका ना हो बोलू। काय खोटं बोलले मी? अगं, जे नातं तू मानतेस ना, ते अस्तित्वातच नाहीये। तुझा बाप, तुझा भाऊ, चालती बोलती जिवंत माणसं आहेत ही, आणि त्यांच्याशी तुझं रक्ताचं नातं आहे। बरं, ज्याच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घातलंयस त्याला याची कल्पना पण नाहीये, मग का खेळतेस हा खेळ? कुणासाठी खेळतेस? काल जर मारुती दादाला काय झालं असतं तर स्वतःला आयुष्यभरासाठी माफ करू शकली असतीस तू? बापाच्या जीवापेक्षा महत्वाचं आहे का तुला हे मंगळसूत्र? बोल ना पारू। अगं, तुझ्या बापाने जन्म दिलाय तुला, जन्म। आई आणि बाबाची माया करून वाढवलंय तुला, लहानाचं मोठं केलंय तुला। त्याच्या प्रेमाची, त्याच्या कष्टाची अशी परतफेड करणार आहेस तू? जा आणि सांग ना अहिल्या मॅडमला की मी तुमची सून आहे आणि आदित्य सरांची बायको आहे। आहे हिम्मत तुझ्यात? आहे ताकद? एका शूटिंगचं सत्य लपवलं ना, म्हणून अहिल्या मॅडमने आदित्य बाबांची अबोला धरला होता। तुझं हे नाटक त्यांना जर कळलं तर काय होईल याचा विचार कधी केलायस तू? त्यांना हे कळलं ना तर आदित्य बाबांबरोबर नातं तोडून टाकतील त्या, आणि त्यानंतर आदित्य बाबांनी स्वतःच्या जीवाचं बरं वाईट केलं तर? सावित्री आत्या, असं काय बी बोलू नका। काय खोटं बोलले मी? मला सांग, आदित्य बाबाने तुला सांगितलं होतं ना की हे लग्न खोटं आहे म्हणून? मग तरी पण तू ते खरं का मानलंस? आणि तुला त्या क्षणी कळलं की हे लग्न खरं मानायला लागलीस तू, त्या क्षणी तू तिथून का नाही उठलीस? का बसून राहिलीस तू? तेव्हा पारू सारख्या मुलीला इतका त्रास का? तू तर चांगल्या माणसांसोबत सगळं चांगलंच करतोस ना, मग पारूची अशी सतत परीक्षा का घेतोयस? काय आहे काय नेमकं तुझ्या मनात? तेव्हा पारूने आतापर्यंत खूप कष्टात आयुष्य काढलंय। तिला तिच्या आयुष्यात आजपर्यंत आनंद, प्रेम, समाधान नाही मिळालंय। तर तिच्या लग्नाचं तर सगळं खेळच सुरू आहे। मारुती मामालाही कोणाला दोष द्यावा ना हे कळतच नाहीये। तो गणी बिचारा लहान, तो मधल्या मध्ये त्याचंही हाल होत आहे। तेव्हा काय आहे नेमकं तुझ्या मनात? तुझ्या मनात काय आहे हे तुलाच माहित, पण माझा बा, गणी, देवी आई या समद्यांना माझ्यामुळे त्रास होता कामा नये। आता मला काळजावर दगड ठेवून कठोर निर्णय घ्यायला पाहिजे। आता मला आदित्य सरांच्या बरोबरच
माझं मी मानलेलं नातं संपवावं लागलं तरी चालेल, पण माझ्यामुळं कुणाच्या आयुष्याची बर्बादी नको. कोणाचंच आयुष्य बर्बाद नको व्हायला देवा. आणि हे सगळं काय चाललंय ना, हे मला कळण्याची ताकद दे. हरीश सारखा मुलगा पळून जातो ना, हे पटतच नाहीये देवा. त्यामुळे या सगळ्या प्रश्नांचा उलगडा होऊ दे देवा, प्लीज. पारुलाई तिच्या हक्काचं सुख, समाधान, मान सन्मान मिळू दे देवा. मला माझ्यासाठी काहीच नको. मला फक्त पारूला सुखात बघायचंय, बास. मी जर नुसतं माझं सुख बघितलं तर मी स्वार्थी होईन देवा. मी नाही स्वार्थी. तुझ्या आशीर्वादानं माझं ना आदित्य सरांचं नातं सुरू झालं होतं. आता तुझ्या समोरच हे मंगळसूत्र काढून मी हे नातं संपवते. ह्योच माझ्या नात्याचा शेवट समज. आणि या सगळ्याचा शेवट गोड कर देवा. पारूच्या आयुष्यातलं दुःख दूर करून सगळ्याचा शेवट गोड कर. खऱ्या मनानं मागितलंस तर देव नक्की ऐकतो. फक्त विश्वास ठेव. हे मंगळसूत्र काढणं माझा नाईलाज आहे. जरी नावाला हे मंगळसूत्र मी गळ्यातनं काढत असले तरी आदित्य सरांबद्दलच्या माझ्या भावना अजूनही तशाच आहेत. आदित्य सर, तुम्ही इथं? हो, तुलाच भेटायला आलोय. पारू, हे बघ, मी घुमून फिरून बोलणार नाही, पण जे काही घडलंय ना, त्याच्या मागे नक्की काहीतरी ठोस कारण असणार, आणि ते मला जाणून घ्यायचं. अरे, तू माझ्यापासून काहीतरी लपवते आहे नक्की, आणि तू हे मुद्दाम करत नाहीयेस हेही मला माहिती आहे. माझ्या डोक्यातल्या या सगळ्या प्रश्नांची उत्तर फक्त तुझ्याकडेच आहे, आणि ते तूच देऊ शकतेस. सो प्लीज सांग मला. आदित्य सर, ग्रहण लागल्यासारखं झालं होतं. मला असं वाटत होतं मी जो विचार करते तेच बरोबर आहे. माझ्या स्वप्नात होते मी, पण मला माझी चूक कळलीये सर. ग्रहण सुटायला लागले. मी माझ्या समजा चुका सुधारल्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.